2011ला गुजरातचे मुख्यमंत्री असताना माननीय नरेंद्र मोदीजींनी या देशाचा रुपया तेव्हा 60 ते 62च्या दरम्यान होता. अशा काळामध्ये सांगितलं की जेव्हा देशाचा रुपया खाली घसरतो तेव्हा राष्ट्राची व्हॅल्यू ही जगामध्ये कमी होते. आणि त्याचा त्यांनी मोठा प्रचार केला, लोकांनाही ते पटायला लागलं. मनमोहन सिंग सारखं सरकार असताना सुद्धा त्यांनी त्यांच्यावरती एक मंद बुद्धीचा पंतप्रधान अशा प्रकारचं त्यांचं ते वक्तव्य होतं. पण 2008ला जेव्हा जागतिक मंदी या देशामध्ये आली त्यामुळे जगामध्ये भारत हा मनमोहन सिंग सरकारने एका स्थिरतेवरती ठेवला होता. आणि बराक ओबामांनी त्यांना बोलवून विचारलं की तुम्ही हे कसं साध्य केलं. तर अर्थतज्ञ असल्यानंतर देशाची अर्थव्यवस्था कुठल्या लेवलला जाऊ शकते आणि अर्थतज्ञांच्या बद्दल काहीही माहिती नसताना देश कोणत्या पद्धतीला जाऊ शकतो याचं कालचं मन की बात हे उदाहरण आहे. ठीक आहे, याच्या आधी सुद्धा 71ची लढाई झाली भारत पाकिस्तान. इंदिरा गांधींनी स्वतःच्या अंगावरचे दागिने काढून राष्ट्राला अर्पण केलेले आहेत. नेहरूने हातामध्ये सरकार घेतलं, स्वतःची इस्टेट विकली आणि देशाच्या तिजोरीमध्ये पैसे भरलेले आहेत. लाल बहादूर शास्त्रींनी 65च्या युद्धानंतर देशाला सांगितलं की 1 दिवसाचा उपवास करा, सोमवार करा, आणि त्यांनी तो स्वतः केला. ते एक जोडी धोत्राची फक्त वापरत होते देशाचे पंतप्रधान असताना सुद्धा. परवा दिवशी देशाला त्यांनी आव्हान केलं की तुम्ही गाड्या फिरवू नका, घरातून बाहेर पडू नका, सोनं खरेदी करू नका. आणि दुसऱ्या दिवशी ते 4 देशाच्या दौऱ्यावरती गेलेले आहेत. आता आपण साऱ्यांनी विचार केला तर त्यांच्या दौऱ्याचा खर्च हा आपल्या तिजोरीला झेपणारा असतो का? प्रश्न हा मुळीच नाहीये. एखादं राष्ट्र संकटात असताना राष्ट्रानं त्यांना साथ देणं, सरकारला साथ देणं गरज आहे. पण ही जी संपत्ती, जी परिस्थिती आणलेली आहे आमच्यावर, ती कुणी आणलेली आहे? 60 रुपयाचा रुपया 96 रुपये डॉलरवरती कसा काय गेला याचं उत्तर ते देत नाहीयेत. मनमोहन सिंगांनी आपली परिस्थिती वाईट असताना आपल्याला उपयोगात येण्यासाठी एक फंड तयार केला होता. जो फंड होता जवळपास 1 लाख कोटीचा. उर्जित पटेल जेव्हा रिझर्व्ह बँकेचे चेअरमन होते त्यावेळेला त्यांना गव्हर्नर होते तेव्हा त्यांच्यावरती मागणी केली, त्यांनी त्याला नकार दिला होता. त्याच्या आधी रघुराम राजनांनी सुद्धा याला नकार दिला होता. ते सुद्धा पैसे, जो रिझर्व्ह फंड असतो तो फंड सुद्धा नरेंद्र मोदी सरकारने गेल्या 10 वर्षाच्या अधिकून काळामध्ये वापरलेला आहे. पीएम केअर फंडाच्या नावाखाली गोळा केलेला पैसाही वापरलेला आहे. आणि आज इराण बरोबर तुम्ही कुठलेही व्यवहार करू नयेत असा अमेरिकेचा आदेश आल्यामुळं इराणशी आपलं वर्तन पूर्णपणानं ठप्प झालेलं आहे. जागतिक बाजारपेठेमध्ये आपली नाचक्की सुरू आहे. आणि अशा वेळेला पंतप्रधान दौऱ्यावर दौरे करतायत, अदानींसाठी दौरे करतायत, अदानींसाठी हा देश दानीला धरतायत. आणि यासाठी माझं पत्रकारांना एक आव्हान आहे की आता तुम्ही सुद्धा जनतेच्या प्रश्नावरती रस्त्यावरती यावं. आणि हे सगळे ठीक आहे, आम्ही तेलात नाही, आम्ही उकडलेले पदार्थ खाऊ, आम्ही आमचं सोनं देशाला देऊ, पण ही परिस्थिती आली कुणामुळे हे तुम्ही कबूल तरी करा. पण ते तुम्ही कबूलच करत नाहीये. महागाईनं उच्चांक आलेला आहे. 450 रुपयाच्या गॅस वेळेला मात्र स्मृती इराणी डोक्यावरती गॅस घेऊन रस्त्यावर बसत होत्या. आज गॅस पुन्हा 1500वर गेलेला आहे. कमर्शियल गॅस 2500 रुपयाला गेलेला आहे. याला जबाबदार कोण? पण आताच मॅडमनी सांगितलं की 3000, 2500 म्हणजे 3000ला तो गॅस गेलेला आहे. काही हॉटेलमधले पदार्थ गायब झालेले आहेत, ते काही ठराविक पदार्थ आपल्याला देत आहेत. मग याच्यावरून आपल्याला असं वाटत नाही का देशातले उद्योगधंदे, देशातली अर्थव्यवस्था ही धोक्यात आहे? आणि राहुल गांधींनी मार्च महिन्यामध्ये सांगितलं होतं की देशाच्या रिझर्व्ह फंडमध्ये पैसा गंगाजळी आता पूर्ण रसातळाला चाललेली आहे, देश आर्थिक संकटात आहे. आणि फडणवीस साहेबांनी काल सांगितलं की राहुल गांधींचं डोकं फिरलेलं आहे. आता राहुल गांधींचं डोकं फिरलं असेल आणि यांचं ठिकाणावर असेल
तर या परिस्थितीचं विश्लेषण करावं. राहुल गांधींचं विश्लेषण काय करायचं ते जनता करेल ना. नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92 2000 1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप.